देवाचे नाव धन्यवाद देते, देवाचे आभार मानते, उपकार स्तुती करते. देवाने संधी दिली पुन्हा तुमच्यासमोर ईस्टर संडे म्हणजे आपण जेव्हा पाहतो की पूर्णतांचा दिवस हे वचन घेऊन येण्यासाठी देवाने मला संधी दिली. आणि विशेष करून रपेटीमध्ये सर्व ग्रुपमधल्या सर्व भावांना मी धन्यवाद देते आणि त्यांचे आभार मानते. खरंच हे तिने उत्तम जे काही त्यांनी जबाबदारी हातामध्ये घेतलेलं आहे ते उत्तम प्रकारे पार पाडण्यासाठी देव त्यांना आशीर्वादी करते. देवाला धन्यवाद. आणि ज्या ठिकाणी जे काही वचन पोचण्यासाठी जे काही काम करत आहे देव त्यांना आशीर्वादी करा. जे काही तिने पेरणी करता येणार दिवसात देव त्यांना सर्व गोष्टी कापून तिने जे काही पाहणार आहेत आणि ऐकणार आहेत. देवाचे आभार मानते की विशेष करून आपण जेव्हा पाहतो की गुड फ्रायडे म्हणजे येशू ख्रिस्तांना मरण पावले, येशू ख्रिस्तांना मारण्यात आलं. येशू ख्रिस्त त्या कबरेमध्ये त्यांना ठेवलं, गेले शिष्य गेले. कुठे गेले शिष्य? माठवरच्या खोलीवर बसले. सर्वजण घाबरलेले होते, सर्व टेन्शनमध्ये होते, सर्व पूर्ण अस्वस्थ होते, सर्व दुःखित होते, सर्व रडत होते, सर्व निराशामध्ये होते आणि सगळीकडे म्हणजे अकरा विकरा किंवा शोक करत आहे. तर त्या ठिकाणी आपण पाहतो की आठवड्याच्या पहिल्या दिवशी मार्कृत म्हणजे शुभवर्तमान ह्याचा 16 अध्याय आपण वचन पाहूया. 1 पासून वचन वाचूया. मार्कुस शुभवर्तमान ह्याचं 16 अध्याय वचन 1 पासून ते 8 वाचूया. येशूचे पुनरुत्थान. नंतर शब्दात गेल्यावर मगदलिया मरिया, याकोबाची आई मरिया व सलोमी ह्याने तिकडे जाऊन त्याला लावण्याकरिता सुगंधद्रव्ये विकत घेतली. आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी भल्या पहाटेस सूर्योदयाच्या समयी त्या कबरेजवळ आल्या. तेव्हा त्या एकमेकांना म्हणत होत्या, आपल्याकरिता कबरेच्या तोंडावरून धोंड कोण लोटील? प्रेज लॉर्ड. बघा आपण जेव्हा पाहतो की वचन 16:1 मध्ये नंतर शब्दात गेल्यावर मगदलिया मरिया, याकोबाची आई मरिया व सलोमी ह्यानी तिकडे जाऊन त्याला लावण्याकरता सुगंधद्रव्ये विकत घेतली. आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी भल्या पहाटेस सूर्योदयाच्या समय त्या कबरेजवळ आल्या. प्रेज लॉर्ड. आपण जेव्हा पाहतो की ह्यात ज्या आहेत त्या मगदलिया मरिया म्हणजे सलोमी, त्या तिघी पण नाही का स्त्रिया आहेत. आणि त्या तिघी स्त्रिया दुःखी, कष्टी, निराशा अंतकरणाने तिने जात आहेत आणि आपल्याबरोबर तिने घेत आहेत. काय घेत आहेत? सुगंधद्रव्य घेत आहेत. सुगंधद्रव्य तिने स्वतः तयार करून, स्वतः काही त्यासाठी खर्च करून, वेळ खर्च करून, काही पैसे खर्च करून तिने त्यासाठी ते तेल तिने मग तयार केलेलं आहे. आणि ते द्रव्य घेऊन तिने जात आहेत. कुठं जात आहेत? कबरेकडे जात आहेत. आणि कधी जात आहेत? सकाळी नाही, दुपारी नाही किंवा रात्री नाही, तर भल्या मोठ्या पहाटेस त्या उठून जात आहे. हे वचन वाचत असताना मला म्हणत असं की आत्ताच्या वेळेला रस्ते खूप चांगले आहेत. खरं त्यावेळेला डांबरीकरण रस्ता पण नव्हता. खडकाळ किती रस्ते असेल, रस्त्यामध्ये काटे असणार आहेत किंवा खड्डे असणार आहेत. आणि विशेष करून कबर कुठे असते? तर गावच्या वेशीच्या बाहेर असते. आपण जेव्हा पाहतो की रस्त्यावरती लाईट पण नाही आहे. आता रस्त्यावरती लाईट आहे. तुम्ही कोणत्या पण गावामध्ये गेला असेल तर तुम्ही सगळ्या ठिकाणी का लाईट तुम्ही म्हणजे पाहायला तुम्हाला मिळत असणार आहे. किंवा रस्त्यावरती स्पीड ब्रेकर असणार आहे, जिथं खड्डे असणार आहे ते सर्व काही रस्ते म्हणजे व्यवस्थित असणार आहेत. कारण आपण जेव्हा पाहतो की त्या कबरेकडे जात आहेत, मोठ्या भल्या पहाटेच जात आहेत आणि ते तिघीजण जात आहेत. त्या तिघीमध्ये आधी काय त्यांची प्लॅनिंग झाली असणार आहे, काही योजना झाली असणार आहे. आणि तिने त्यानुसार तिने आपली तयारी केली आहेत. जे काही सुगंधद्रव्य तिने हातामध्ये घेतलेलं आहे आणि तिने जात आहेत. आणि आधी पण त्यांनी चर्चा केली असणार की रात्री आपण सकाळी इतक्या वाजता जाऊया. त्यावेळेला घड्याळाचं गजर पण नव्हतं. तर त्यांना जाग कशी आली बघा. प्रेज लॉर्ड. की त्यावेळी तिने उठून पहाटे ते तिघीजण उठून, हे तिघीजण एका घरातल्या नाहीत, ह्या तिघीजण तिन्ही कुटुंबामधील ज्या काही तिघी बायका आहेत त्या तिघी एकत्र येऊन एकत्र सगळं सल्लामसलत करून, योजना करून, नियोजन करून त्या उठत आहेत. आणि भल्या पहाटे तिने जमून तिने जात आहेत. कुठे जात आहेत? कबरेकडे जात आहेत. कबरेकडे तिने जात असताना त्यांना मनामध्ये भीती असणार की आपल्याबरोबर कोणी पुरुष नाही आहे, कुठलं जनावर आलं तरी, कोणतरी काय म्हणजे आपल्याला काय जर काही केलं तरी काहीतरी घाबरत नाही आहे. कारण त्यांचा एकच विश्वास, एकच दृष्टी, एकच मनामध्ये जे काही चित्तमणी ते जे सर्व काही एकच म्हणजे येशू ख्रिस्ताकडे जाणे आणि येशू ख्रिस्तांच्या शरीरावरती आपण सुगंधद्रव्य लावणं हे जात आहे. म्हणजे येशू ख्रिस्तासाठी वेड प्रेम इतकं तिने म्हणजे असं इतकं प्रेमाने तिने जात आहेत. वेळ परिस्थिती काही ते म्हणजे सर्व विसरून तिने जात आहे येशू ख्रिस्तांच्या शरीराला सुगंधित तेल लावण्यासाठी. आपण जेव्हा पाहतो की
जेव्हा तिने जात असताना त्याच्यामध्ये धैर्य कुठून आलं असणार आहे? जेव्हा ते शिष्य घाबरले आणि ते बसलेले आहेत, कुठं घाबरून बसले आहेत की आता येशू ख्रिस्त मरण पावले आहेत, तर पुढं काय होणार आहे त्यांना माहीत नाही, कारण ते घाबरून बसले. येशू ख्रिस्ताने आधी त्यांना सांगितलेलं होतं, कारण पण त्यांनी घाबरून बसले आहे. कारण ह्या ज्या काही, आणि बायबलमध्ये सांगतो की नाजूक पात्र म्हणजे स्त्रियांना असं उल्लेख बायबलमध्ये केलेला आहे. ज्या नाजूक पात्र असलेल्या ज्या ते तिघी स्त्रिया सुगंधद्रव्य घेऊन जात आहे, मोठ्या भल्या पहाटेत जात आहे, कबरेकडे जात आहेत, बरोबर कोणी नाही आणि ते चालत चालत जात असतील आणि काटे असणार, डोंगराळ भाग असणार आहे किंवा खड्डे असणार आहेत, रस्त्यामध्ये काही ते काचा पडल्या असणार आहेत, किती काय काय अडखळ नसेल, त्यामध्ये तिने जात आहे. लाईट पण नाही रस्त्यावरती, कारण तिने जात आहेत. एकच त्यांचा विश्वास, एकच त्यांची नजर, एकच त्यांचा ध्यास की माझ्या येशूकडे जाणार आणि त्याच्या जे काही शरीराला मी सुगंधद्रव्य लावणार आहे. आपण जेव्हा पाहतो की येशूसाठी तिने समर्पण एवढं केलं आहे. कोणता येशू? जो मरण पावलेला येशू ख्रिस्त आहे, ते मरण पावलेले येशू ख्रिस्त त्या कबरेमध्ये आहे. ते येशू ख्रिस्ताकडे जाण्यासाठी त्यांची इतकी धाव आहे, इतकी त्यांची जिद्द आहे, इतकी त्यांच्या उत्कंठ आहे. तर आज आपण त्या मेलेल्या येशू ख्रिस्ताकडे आपण नाही आहे, तर मरणातून पुन्हा जीवन झालेलं त्या येशू ख्रिस्ताकडे आपण जात आहोत, आपण येत आहोत, चर्चला जात आहोत. तर आपण त्या येशूची आपण आराधना करत आहोत. तो येशू ख्रिस्त मरून पावलेला नाही, तर मरणातून पुन्हा जीवन झालेलं आहे. ते सत्य आज आपल्याला कळालं आहे आणि आज आपण येशू ख्रिस्त जिवंत झालेला आहोत हे आपण अनुभव घेतलेला आहे. तर आपला विश्वास, आपली प्रार्थना कशी आहे? आपण आपलं चर्च आपलं रविवारी सकाळी 8 वाजता असेल, 9 वाजता असेल किंवा 10 वाजता असेल, काही काहीचं 12 वाजता असेल, काही काहीचं 11 वाजता असेल. आपण चर्चच्या वेळेत आपण जातो का? चर्चच्या आराधना संपल्यानंतर आपण जातो का? चर्चच्या बरोबर 10 मिनटं आधी किंवा 15 मिनटांनंतर आपण जातो का? होऊन द्या आराधना, मग आपण जाऊ वचन ऐकायला. का आता आपण फक्त आराधना केली, राहून द्या, आता वचन नको ऐकायला. आपण 2 तास 3 तास आपण देवाला कसे वेळ देत आहोत? आपली भूक, आपली तहान, आपली ओढ, आपली इच्छा आणि आपलं जिद्द, आपलं समर्पण देव सर्व काय पाहत आहे. त्या तिघी ज्या काही स्त्रिया त्या मेलेल्या येशू ख्रिस्ताकडे ते जात आहेत, वेळ बघा, परिस्थिती बघा, की त्यामध्ये त्यांचा विश्वास बघा, त्यांची प्रार्थना बघा, त्यांचं धैर्य बघा, त्यांचं समर्पण बघा. आणि आज आपण नाही का त्यांच्याशी आपण म्हणजे कंपॅरिझन करूया, म्हणजे आपण त्यांच्याशी आपण नाही का तुलना करूया की आज माझं समर्पण देवा तुला आवडत आहे का? आज माझी जे काय आग्रह आहे, जे काय इच्छा आहे, आज मी चर्चमध्ये येत आहे देवा, तुला आवडत आहे का? आज मी तुला आराधना करत आहे, ते तुला आवडत आहे का? प्रेज द लॉर्ड. आज जेव्हा ते पाहतो की आपण ते तिघी स्त्रिया गेलेल्या आहे आणि त्याच्यासमोर मोठा एक म्हणजे अडचण आहे, एक मोठा प्रश्न आहे की आमच्यासाठी त्या कबरेवरची धोंड कोण काढणार? आज आपल्या जीवनामध्ये, आज तुम्ही चर्चमध्ये जात आहात, आज तुम्ही म्हणजे प्रार्थना करत आहोत, विश्वासामध्ये आहे, तुमच्यासमोर किती मोठे जे काही अडचण आहे, जे काही उत्तर नाही आपल्याकडे, तर आपला विश्वास कसा आहे? आपण जेव्हा पाहतो की मेलेल्या येशू ख्रिस्ताकडे ते तिघी जात आहे आणि त्यांच्या मनामध्ये एक आहे की त्या एकमेकांना म्हणत होत्या, आपण वचन पाहूया 16:3, तेव्हा त्या एकमेकांना म्हणत होत्या, आपल्याकरता कबरेच्या तोंडावरून धोंड कोण लोटेल? कोण लोटेल? पुढं प्रश्नचिन्ह आहे. त्यांनी वर पाहिले, तो धोंड एकीकडे लोटलेला आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. ती तर फारच मोठी होती. मग कबरेच्या आत त्या गेल्या, तेव्हा पांढरा जागा घातलेल्या एका तरुणाला उजव्या बाजूस बसलेले पाहून त्या चकित झाल्या. तो त्यांना म्हणाला, चकित होऊ नका. वधस्तंभावर खेळलेल्या येशू नासरेतकराचा शोध तुम्ही करीत आहात. तो उठला आहे, तो येथे नाही, त्याला ठेवले होते ती ही जागा पहा. तर जा, त्याच्या शिष्यांना व पेत्रालाही सांगा की तो तुमच्या पुढे गालिलात जात आहे. त्याने तुम्हाला सांगितले होते त्याप्रमाणे तो तेथे तुमच्या दृष्टीस पडेल. मग त्या बाहेर निघून कबरेपासून पळाल्या, कारण त्या कापत होत्या व विस्मित झाल्या होत्या. त्यांनी कोणाला काही सांगितले नाही, कारण त्या भयभीत झाल्या होत्या. प्रेज लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये काही दिसत नसताना येशूकडे आपण जातो आणि काहीतरी अद्भुत, जे काय अलौकिक, महान, मर्यादेच्या पलीकडे अनपेक्षितपणे कार्य पाहण्यासाठी आपल्याला मिळत आहे का? आपण जेव्हा पाहतो की ह्या तिघीजण जात आहे, तेव्हा त्यांना अद्भुत, अलौकिक, महान, मर्यादेच्या पलीकडे अनपेक्षितपणे जे कार्य पाहण्यासाठी मिळालं त्या तिघींना, ते आज आपल्याला अनुभव मिळत आहे का? प्रेज लॉर्ड. जसा त्या स्त्रियांना अनुभव आला, तसा आपल्याला अनुभव आहे का? आज आपण तो अनुभव घेण्यासाठी आपल्यामध्ये उत्कंठ आहे का? इच्छा आहे का? आग्रह आहे का? तळमळ आहे का? ओढ आहे का? त्यासाठी आपण काय करत आहोत का? जर नाही तर का? या प्रश्नाची उत्तरे शोधा व ती आपल्याकडेच आहे. कारण आपला विश्वास, प्रार्थना, देवाबद्दल ओढ, जे काही प्रेम आहे, जे भय आहे,
ते खूप महत्त्वाचं आहे. रिकामी कबर काय सांगत आहे की रिकामी कबर येशू ख्रिस्तांची जी रिकामी कबर आहे की येशू ख्रिस्त तिथं नाही आहे. येशू ख्रिस्तांचं जे काय आता जे खूप लोक मरण पावले ते त्यांच्या कबरेमध्ये अस्थी असेल, राख असेल, तर त्या कबरेमध्ये काहीच नाही आहे, अस्थी पण नाही, राख नाही, कारण ती कबर रिकामी आहे. कारण येशू ख्रिस्त मरणापूर्वी जीवन झालेले आहेत. मग जीवन चालले व्यक्ती जर येशू ख्रिस्त त्या कबरेमध्ये नाही तर ती कबर कशी रिकामी आहे. आज आपल्या जीवनामध्ये रिकामेपणा आहे का? प्रेस लॉर्ड. आज आपण येशू ख्रिस्तांना काही गोष्टीमध्ये काही भागामध्ये आपण मोकळी रिकामी करून आपण देवाला जागा देत आहोत का? कुठल्या टप्प्यामध्ये आपण देवाला कुठल्या भागामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये म्हणजे काही विषयामध्ये आपण देवाला कितपत आपण जागा देतो आहोत? आपली जी काही रिकामी आहे, जी काही पोकळी आहे, त्यामध्ये आपण देवाला म्हणजे कुठे आपण ठेवलेलं आहोत हे देव सर्व काय पाहत आहे. आपली रिकामी जी काय अवस्था ते बदलून टाकण्याचं सामर्थ्य आपल्या देवामध्ये आहे. जर आपल्यामध्ये रिकामीपणा जर असेल तर ते आपलं भरून निघणार आहे. जर ते रिकामीपणा जर आपल्यामध्ये असेल ती जाणीव असणं खूप महत्त्वाचं आहे. आपण जेव्हा पाहतो की त्या तिघीजण जेव्हा येशू ख्रिस्तांकडे त्या कबरेमध्ये गेल्या, अनपेक्षितपणे त्यांना एक महान असं अद्भुत कार्य त्यांना पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी मदत जे काही त्यांना मिळालं, म्हणजे पहिली सुवार्ता त्या स्त्रियांना ऐकायला मिळाली आणि त्या आनंद झाल्या आणि त्या गेल्या. कुठे गेल्या? शिष्यांना जाऊन सांगितल्या. बघा येशू ख्रिस्त मरणातून पण जीवन झाले आहेत. बघा तिने आधी जसं सांगितलेलं येशू ख्रिस्तानी की मी मरणातून तिसऱ्या दिवशी जिवंत उठणार आहे. बघा हे घडलेलं आहे. ह्या स्त्रिया जाऊन सांगत आहे कोणाला? शिष्यांना. त्या ऐकल्यानंतर ते म्हणजे शिष्य आनंदित होत आहे, त्यांना धैर्य मिळत आहे आणि त्यांना जे काही तिने दुःखामध्ये बसलेले आहेत, भयामध्ये बसले आहेत, त्यांना धैर्य, आनंद, विश्वास त्यांना मिळत आहे आणि साक्ष देत आहेत. कोणाची? येशू ख्रिस्त मरणातून जीवन झाले आणि आता जिवंत झालेला आहे. ही साक्ष त्या तिघी स्त्रिया न घाबरता, न डगमगता, कुणाच्या तोंडाकडे न पाहून लोकांना काय वाटेल, हे काय म्हणतील, ते काय म्हणतील नाही, तर त्यांनी धैर्याने सांगत आहे की येशू ख्रिस्त उठलेले आहेत आणि कबर रिकामी आहे. आणि त्यानंतर आपण जे पाहतो की ह्या ज्या काही स्त्रिया आधी साक्ष देवदूतांनी सांगितलं आहे. नंतर आपण पाहतो की मरिया ज्या त्या स्त्रिया सांगत आहेत आणि नंतर आपण पाहतो की म्हणजे शिष्य सांगत आहेत. आज आपल्या भारतामध्ये जेव्हा थोमा जेव्हा ते केरळमध्ये आले त्यावेळेला आपल्याला ती सुवार्ता कार्य कळलं. ते सुवार्ता कार्य आपल्याला वचन आज आपल्याला मिळालं आहे की येशू ख्रिस्त हे जिवंत झालेलं आहे. आणि आज आपण ते अनुभव घेत आहोत का? मी अनुभव घेतलेला आहे. आज तुम्ही अनुभव घेतलेला आहे का? जर अनुभव जर घेतला नसेल तर तुम्ही अनुभव घ्या, कारण बायबलचं सांगते की तो किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पहा. जर तुम्ही अनुभवच घेत नसेल तर तुम्हाला कसं कळणार की तो चांगला आहे? प्रेस लॉर्ड. जर समजा तुमच्यासमोर म्हणजे सफरचंद ठेवलेलं आहे, केळी ठेवलेलं आहे, डाळिंब ठेवलेलं आहे, वेगवेगळ्या तुम्हाला जे काय समोर ठेवलेलं आहे आणि जर एखादी व्यक्ती मीच फक्त खात आहे आणि जर तुम्ही म्हणताय की ही चव अशी आहे, ती चव तशी आहे, ती चव तशी आहे, तुम्ही काय म्हणताय की जोपर्यंत मी ती खात नाही तोपर्यंत मला त्या चवीचा ते जे काही सफरचंद असेल किंवा जे केळ असेल ते खाल्ल्यानंतर त्याची काय टेस्ट आहे, जे काही चव आहे, जे काही आस्वाद आहे ते मला समजणार नाही. जोपर्यंत तुम्हाला येशू ख्रिस्तांचा अनुभव तुम्ही घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला येशू ख्रिस्तांचा अनुभव येणार नाही. प्रेस लॉर्ड. कारण देव चांगला आहे, तो चांगलंच करतो, तो कधी वाईट करत नाही. आपण जेव्हा पाहतो की येशू ख्रिस्तांची रिकामी कबर हे देवदूतांनी सांगितले की येशू ख्रिस्त मरणातून जीवन झाला. नंतर मरियाने ज्या त्या स्त्रिया होती त्यांनी सांगितलं, नंतर मग शिष्याने सांगितलं आणि आज आपले जे काय आपले सेवक आहेत आणि जे मी तुम्हाला सांगते की येशू ख्रिस्त मरणातून जीवन झाले आणि आता पण जिवंत आहे आणि ती रिकामी कबर आहे. आज येशूला आपण कुठे शोधत आहोत? त्या ज्या स्त्रिया कबरेमध्ये गेल्या शोधण्यासाठी मरण पावलेल्या येशू ख्रिस्तांकडे, तर आज आपण येशू ख्रिस्तांना कुठे शोधत आहोत? आज आपण चर्चमध्ये शोधत आहोत का बायामध्ये शोधत आहोत का आपण इकडे तिकडे शोधत आहोत? आज आपण गुडघे टेकत आहोत त्या देवाला शोधण्यासाठी, त्या देवाला पाहण्यासाठी, त्या देवाचं वचन जे काही समजण्यासाठी, ऐकण्यासाठी, कळण्यासाठी. आज आपण त्या देवाकडे प्रार्थना करत आहोत का? आरोळी मारत आहोत का? सत्य जे गहन आणि गुप्त गोष्टी ज्या आहेत ते उघड करण्याचं सामर्थ्य देवामध्ये आहे, ते जे आपण ते वचन वाचत आपण आहोत का? आज आपण कुठे शोधत आहोत? प्रेस लॉर्ड. आज आपण येशू ख्रिस्तांना आपण कुठे शोधत आहोत? आज आपल्यामध्ये शोधत आहोत का बाहेर शोधत आहोत? आज आपल्या अंतःकरणामध्ये आपण येशूला काय शोधत आहोत का बाहेर लोकांमध्ये पाहत आहोत? हा व्यक्ती तसा आहे, तो व्यक्ती तसा आहे, हा तसं आज आपल्या येशू ख्रिस्तांना आपण आज कुठे शोधत आहोत? आणि येशू ख्रिस्त आपल्याला कुठे शोधत आहेत? आपली प्रार्थना, आपला विश्वास, आपलं जे काही जीवन आहे, धार्मिक जीवन आहे, आपलं जे काही जीवन आहे, जे काही पवित्र जीवन आहे का शुद्ध जीवन आहे, देव हे सर्व काही पाहत आहे. येशूचा मृत्यू झाला, येशू
नंतर उत्तरक्रिया झाली, मग पुनरुत्थान झालं. आज आपण येशू ख्रिस्तावर विश्वास जर ठेवलं, आपण जर पापाला मेलो तर आपण पापापासून त्यामधून जिवंत आपण उठून उभा राहणार आहे. मानसिकरित्याने शारीरिकरित्या आपण उठून उभा राहणार आहे आणि आपलं मरण होणार आहे. आपण जे काही मरण आहे आपलं आत्मिक मरण आहे. आपलं आत्मिक मरण झाल्यानंतर आपण त्यामध्ये उठत आहोत. आपण पापामध्ये आपण मेलेलो आहोत आणि आपण जेव्हा ख्रिस्तामध्ये आपण जिवंत आपण उभं राहतो, त्यानंतर आपलं जीवन कसं आहोत आणि त्यानंतर आपलं जीवन आपल्या देवाला आवडत आहेत का, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर आपण कुठं जाणार आहोत. आपलं पुनरुत्थान म्हणजे येशू ख्रिस्त आता येणार आहे. आपण त्याआधी आपण जर मरण पावलो तर आपण मरणातून पुन्हा उठणार आहोत का, आणि मरणातून पुन्हा उठल्यानंतर आपण कुठे जाणार आहोत. सार्वकालिक जीवन का सार्वकालिक मरण. प्रेज लॉर्ड. येशूच्या मरणानंतर काय काय घडलं की दुःखाचं रूपांतर आनंदामध्ये झालं, अश्रूचं रूपांतर हसण्यामध्ये झालं. प्रेज लॉर्ड. अश्रू होते त्या ठिकाणी, त्या स्त्रिया गेल्या आणि रडत गेल्या, अश्रूमध्ये गेल्या, बाहेर येताना त्या हसत आल्या. आज तुम्ही येशूकडे येणार, तुमच्या अश्रूची अवस्था असणार, तुम्ही जाताना हसण्यामध्ये तुम्ही जाणार. दुःखाचं तुमचं रूपांतर, दुःख जर असेल तुमच्यामध्ये तर तुमचं रूपांतर आनंदामध्ये होणार आहे. आणि जर तुमची शून्य अवस्था असेल, काहीच घडणार नाही किंवा काहीच होणार नाही आहे, जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्ताकडे येणार तेव्हा तुमची शून्य अवस्था पूर्णपणे बदलून टाकण्याचं सामर्थ्य आपल्या देवामध्ये आहे. मरणातून आज तुम्हाला म्हणजे आपण ज्या आजार विकार ज्या काय आपण समस्यामधून जात असो, मरणाची अवस्था असेल, कधी म्हणत आहे की जे काही मरणावरती विजय प्राप्त केलेला आपला येशू ख्रिस्त म्हणत आहे, तुम्ही माझ्याकडे या म्हणजे तुम्हाला मी जीवन देत आहोत. आणि राखेतून पूर्णपणे जळून राख झालं आहे, त्यातून उभं करण्याचं सामर्थ्य आपल्या देवामध्ये आहे. आणि अपयशातून यशाकडे, आज तुम्ही अपयशामध्ये असाल तर येशू ख्रिस्ताकडे या. तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही तुम्हाला अवस्थेमध्ये अपयश मिळालं असेल, तुम्ही देवाकडे या. देवाकडे ती जे काही तुमची अवस्था असेल देवाला तुम्ही सांगा. देव तुम्हाला अवस्था बदलून टाकणं, अपयश बदलून तुम्हाला देव यशामध्ये तुम्हाला नेणार. आणि देव विजय तुम्हाला ख्रिस्ती जीवनात जगण्यासाठी देव तुम्हाला उभं करणार. आणि जे काय तुमच्या जीवनामध्ये निराशा असेल, जे पूर्णपणे मला काहीच घडणार नाही किंवा काहीच होणार नाही आहे, पूर्णपणे आशेहीन तुम्ही जीवन जगत असेल, तर देव म्हणत आहे की निराशेतून आशा देणार आपला देव आहे. आज तुमचे दुःख तुमचे रूपांतर आनंदामध्ये करण्याचं सामर्थ्य, आशेचं रूपांतर हसण्यामध्ये करण्यासाठी सामर्थ्य, राखेची अवस्था असेल, जे काही तुटलेल्या अवस्था असेल, मोडलेली अवस्था असेल, विखरलेली अवस्था असेल, ते बदलून टाकण्याचं सामर्थ्य आपल्या येशू ख्रिस्तामध्ये आहे. येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झाले आणि आता पण जिवंत आहे. तर तुम्ही त्यांचा अनुभव घ्या आणि जो अनुभव घेणार तो त्याच्यामध्ये आणखी बलवान होत जाणार आणि त्यामुळे तो आणखी सदृढ होत जाणार आणि विश्वासामध्ये तो आणखी वाढणार आणि देव त्याचं फळ देव काही त्याला देणार आहे. आपण पाहतो की येशू ख्रिस्त सर्व काही केलेलं आहे ते पूर्ण झालेलं आहे. तर आज आपल्या जीवनामध्ये आपण अपूर्णता जर असेल तर देव म्हणा की देवा माझ्या अपूर्णता तू काढून टाक. त्यासाठी आपलं जीवन आपलं समर्पण खूप महत्त्वाचं आहे. ज्या काही त्या स्त्रियांनी जे येशू ख्रिस्ताकडे गेले, धावली आणि जे धावल्यानंतर त्यांना जे समर्पण घेऊन तिने जात होते, त्यानंतर तिने जेव्हा काही जे काही परत आले त्यावेळी त्यांची अवस्था कशी होती, जात होती त्यांची अवस्था कशी होती आणि ज्यावेळी तिथे आले तर कशी अवस्था असेल. आज तुम्ही जीवनामध्ये काही पण अवस्था असू दे, जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्त येणार तेव्हा तुम्ही भरलेल्या अवस्थेतून तुम्ही निघून जाणार. जसं नामी पूर्णपणे दुष्काळ भाग होता पूर्णपणे, आणि जेव्हा तिचे नाही का मिस्टर वारले, 2 मुलं वारली आणि जेव्हा ती आपल्या म्हणजे सुनाला घेऊन ती आपल्या जात आहे आणि ती म्हणते की त्या गावातले लोक म्हणते की नामी आली, तर ती म्हणते मला तुम्ही भरलेली म्हणू नका, मी रिकामी झालेली आहे. जेव्हा पाहतो की ती पुन्हा आपल्या देवाकडे आली, त्या देवाने तिला पुन्हा पण तिची अवस्था शून्य बदलून टाकली, देवाने तिला अवस्था बदलून टाकेल. मनुष्याला कोणत्या व्यक्तीला अशक्य असेल तुमची परिस्थिती अवस्था बदलून टाकण्याचं सामर्थ्य, कारण देवामध्ये कुठलीही अवस्था कुठलीही परिस्थिती असू दे ते बदलून टाकण्याचं सामर्थ्य आपल्या देवामध्ये आहे. म्हणून काळजी करू नका, निराशा होऊ नका आणि आपल्या आशा देणारा देव आणि आशा पूर्ण करणारा तुम्ही देव आहे. मनुष्याच्या मुखाकडे पाहू नका, लोक काय म्हणतात ह्यांच्याकडे पाहू नका. लोक आज एक बोलतील उद्या दुसरं बोलतील, लोकांकडे पाहू नका. हे देवाचं वचन जे आहे, देवाचं वचन तुम्ही रोज वाचत जावा. जसं आपण रोज सकाळी नाश्ता करतो, जेवतो, तसं हे रोज वचन तुम्ही आपल्या आत्म्यासाठी तुम्ही खात जावा. म्हणजे वचन तुम्ही वाचत जावा. जेव्हा तुम्ही वाचणार तुमच्या हाडांना ते पौष्टिक असं मिळणार. हे वचन वाचा आणि जे वचन तुम्हाला देव देणार ते त्याद्वारे देतो तुम्हाला आणखीन काही आशीर्वाद करणार, तर सर्व काही देव तुमची समस्या दूर करणार. विश्वासामध्ये वाढा, प्रार्थनेमध्ये वाढा, कारण येशू ख्रिस्त पुन्हा उठलेला आहे. जर येशू ख्रिस्त उठलेला आहे तर तो आपल्याला तो पुन्हा तो आपण ते पडणार नाही आणि आपल्याला तो पडू देणार नाही. देवाला धन्यवाद. धार्मिक जर 7 वेळा पडल्या तर तो सपशेल पडणार नाही असं देववचन सांगतं. वचन सत्य आहे. आकाश पृथ्वी नष्ट होईल, देवाच्या वचनाचे कारण मात्र रद्द होणार नाही. देवाच्या वचनावरती विश्वास ठेवा, अनुभव घ्या आणि प्रार्थनेमध्ये राहावा. जर तो उठलेला आहे तो मला पण उठवणार आहे आणि तो मला पण उभं करणार आहे.
देवाला धन्यवाद, देवाचे आभार मानते की देवाने मला ही संधी दिली की तुमच्यासमोर देवाच्या गौरवासाठी येण्यासाठी. आपण 2 मिनटं आपण डोळे बंद करूया आणि आपण देवाकडे मध्यस्थी करूया. देवा तुमचे आभार मानते, उपकार स्तुती करते प्रभू ह्या वेळेबद्दल, ह्या दिवसाबद्दल प्रभू. आज दप्पा जे लेकरं दप्पा जे विश्वासी दप्पा जे माझे दप्पा आईवडिलांच्या वयाचे असतील दप्पा, जे लहान लेकरं असतील, जे माझ्या बहीण भावाच्या वयाचे असतील दप्पा, सर्वांना आशीर्वादी करा. जे दुःखी कष्टी निराशा अंतकरण बसले देवा, काहीच घडणार नाही किंवा काहीच होणार नाही देवा, आणि पूर्ण दप्पा सर्व काही संपलेल्या अशा अवस्थेमध्ये असताना दप्पा त्यांना आशा देणार तुम्ही देव आहे. दप्पा जसं दप्पा सुकलेली अवस्था असेल, कोमजलेली अवस्था असेल दप्पा, मिनमिनती वाद विजणार नाही तुमचं वचन सांगतं दप्पा. सर्वांना आशीर्वादी करा आणि जेव्हा तुम्ही जिवंत देव आहे प्रभू देवा, त्यांना आशीर्वादी करा, धैर्याचा आत्मा तुम्ही द्या. सर्व टेन्शन, सर्व काळजी, सर्व नकार त्या दप्पा गोष्टी तुम्ही काढून टाका. तुमच्यामध्ये बलवान करा, तुमच्यामध्ये उभं करा, तुमच्यामध्ये स्थिर करा आणि दप्पा तुमच्यामध्ये त्यांना घडवा देवा आणि त्यांना आशीर्वादी करा. त्यांचं वैयक्तिक जीवन, कौटुंबिक जीवन, मानसिक, शारीरिक सर्व जीवन दप्पा आशीर्वादी करा देवा. तुमचं गौरव महिमा करून घ्या देवा. हे वचन घेऊन येण्यासाठी रोपे टीमला मला दप्पा संधी तुमचे आभार मानते. रोपे टीममध्ये सर्व भावांना आशीर्वादी करा, त्याच्या कुटुंबाला आशीर्वादी करा देवा. त्यांच्या त्याला मिळाली यश बरकत द्या. तुमचं गौरव आणखी होण्यासाठी तुम्ही त्यांचा वापर करून घ्या. मान महिमा करून प्रार्थना विनंती आमच्या श्री ख्रिस्ताना याच्या द्या. आमेन.